आत्तापर्यंत तुम्ही फक्त पालकची साधी भाजी खाल्ली आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी, हिरवीगार आणि सुपर टेस्टी पालक पनीर. एक घास घेतल्यावर असं वाटेल की हे तर घरी नाही, हॉटेलमध्येच आपण खात आहोत. आणि हो, हे फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी पण अमृत आहे. पालकामुळे शरीराला भरपूर सारे आयर्न मिळते, पनीरमुळे प्रोटीन मिळते, स्नायूंना ताकद, रोगप्रतिकार शक्ती वाढते. मुलांसाठी, महिलांसाठी आणि डाएट करणाऱ्यांसाठी अतिउत्तम. चव प्लस आरोग्य परफेक्ट कॉम्बिनेशन. तर चला, जसं वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला पालक घ्यायची आहे. त्याची देठ वगैरे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे मार्केटमधून आणल्यानंतर. त्यानंतर तिला स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. त्यानंतर एक कढई किंवा तुमच्याकडे जे मोठं पातेलं असेल ते तुम्ही गरम करायला ठेवा. त्याला भरपूर असं पाणी उकळायला ठेवा. म्हणजे ते पाणी गरम झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला पालक घालायचे आहे आणि असा कलर येईपर्यंत तिला उकडून घ्यायची आहे. म्हणजे तिचा कलर एकदम ग्रीन होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आधीच फ्रीजमध्ये पाणी ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे आईस क्यूब असतील त्यामध्ये तुम्ही हे घालू शकतात. तर त्यामध्ये घातल्यानंतर असं होतं की आपल्या भाजीचा कलर हा हिरवागार असतो. तो अजिबातही ब्राऊन किंवा थोडीशी अशी मेहंदी कलरसारखी आपली भाजी होणार नाही. एकदम हिरवीगार आपली भाजी दिसणार आहे, जशी रेस्टॉरंटमध्ये असते तशीच. त्यानंतर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. ते म्हणजे ते थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात. त्यासाठीच मी घरीच पनीर तयार केलेलं होतं. मी बाय चान्स कधीतरी बाहेरून पनीर घेत असते, नाहीतर मी घरातच करत असते. तर मी हे पनीर घरातच तयार केलेलं होतं. त्याचे म्हटले चला आधी आपण क्यूब करून घेऊयात. तर तेच मी क्यूब तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असतील तुम्ही त्या साईजमध्ये क्यूब्स देखील करू शकतात. आणि पनीर घरी बनवलं तर एकदम छान आहे. आणि तुम्हाला पनीर घरी कसं बनवायचं ते पण जर का पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, नेक्स्ट स्टेप करायची आहे ते म्हणजे आपल्याला कढई ठेवायची आहे मंद आचेवर. त्यात तेल घालायचं आहे, थोडंसं बरं तेल घालू. आणि त्यामध्ये आता आपण सर्वात आधी पनीरला नॉर्मल असं परतून घेणार आहोत. म्हणजे एकदम तळायचं पण नाही आहे, फक्त नॉर्मल आपण डीप फ्रायसारखं आपण करून घेणार आहोत. आता त्याला व्यवस्थित असं सतत त्याला जास्त ढवळायचं नाही आहे, हलक्या हाताने त्याला आपण इकडे तिकडे करणार आहोत. त्यानंतर लगेच मी त्याला असं चाळणीमधून काढून घेणार आहे. म्हणजे कसं, जास्त जर का आपण पनीरला तळवून घेतलं किंवा तेलमध्ये जास्त वेळ ठेवलं तर आपलं पनीर आहे ना टाईट होण्याची शक्यता असते. काही जण गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये देखील टाकतात, पण मी काही त्याला टाकत नाही, कारण नॉर्मलच मी फक्त तेलमध्ये फ्राय करत असते. माझं पनीर टाईट देखील होत नाही. हे तुम्ही ट्रिक वापरू शकतात. त्यानंतर लगेच त्याच कढईमध्ये मी बारीक स्लाईसमध्ये कांदा कट केलेला होता एक, तो देखील मी त्यात घातलेला आहे. आणि त्याला देखील मी थोडंसं फ्राय म्हणजे गोल्डन होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे. म्हणजे कसं, आपल्या मसाला जास्त भाजायचा देखील नाही आहे आणि जास्त कच्चा देखील ठेवायचा नाही आहे. त्यानंतर मी लगेच एक टोमॅटोही घेतलेला होता, त्याला देखील मी बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला होता आणि तो देखील मी त्या कांद्यांच्या याच्यात घातलेला आहे. म्हणजे कसं, आपलं मसाला एकदम मस्त रेडी होणार आहे. आणि यामध्येच आपण थोडंसं मीठ देखील घालून घेऊयात, की जेणेकरून आपली जे टोमॅटो आहे आणि कांदे आहेत ते लवकर सॉफ्ट होऊन जातील. त्यानंतर ते सॉफ्ट झालं की लगेच मी चाळणीमधून काढून घेणार आहे. थोडंसं नॉर्मल थंड व्हायला ठेवणार आहे. आणि जी आपली थंडी पालक झालेली होती त्यामध्ये 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, काही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकतात, तिखट कमी जास्त करू शकतात. आणि त्यानंतर जे आपण कांद्याचं काढलेलं होतं ते नॉर्मल असं थंड झालेलं होतं, फक्त त्यामधून थोडीफार वाफ वगैरे निघत होती. पण म्हटलं चला, जसं वेळ न घालवता आपण लवकर रेसिपी कंप्लीट करून घेऊयात. तर ते देखील मी मिक्सरमधून एकदम छान असं बारीक वाटण केलेलं आहे. आणि तुम्ही कलर पाहू शकतात की किती हिरवागार आपला कलर आलेला आहे. तर हीच ट्रिक होती. तुम्ही थंड पाण्यामध्ये म्हणजे एकदम बर्फ असेल आणि एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे, तर तुम्ही थंडमध्ये ठेवा.
तुमची पेस्ट देखील अशीच हिरवीगार होणार आहे. त्यानंतर लगेच कढई तापवायला ठेवली आणि लगेच म्हटलं चला आता आपण भाजी तयार लगेच कढईमध्ये 1 चम्मच जिरे घातले. त्यानंतर 1 चम्मच पेक्षा कमी हळद घातली आणि अर्धा चम्मच छोटा चम्मच लाल तिखट देखील घातलं. त्यानंतर मसाला घातला, जो गरम मसाला आहे तोच. मी काय असं वेगळा सेपरेट मसाला काही यूज केलेला नाही आहे, कारण आपल्या भाजीला चव देखील छान येते. म्हणजे लाल तिखट घातल्यानंतर कसं कलर थोडा, टेक्स्चर थोडं चेंज होतं. आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे, तर त्यामुळे जसं तिखट नको व्हायला म्हणून कमी प्रमाणात घालायची. त्यानंतर ते पेस्ट देखील घातलेली आहे आणि त्याला मिक्स असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या भाजीचा कलर देखील चेंज होणार नाही. आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, जास्त करून फ्लेम मोठा ठेवायचा नाही आहे. त्यानंतर लगेच मी त्यात घातलेलं आहे मीठ. तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकतात. त्यानंतर लगेच मी त्यात जे पनीरचे क्यूब्स आपण तळून घेतलेले होते ते देखील मी त्यात घातलेले आहेत. आणि यानंतर आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला तिला शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण जर का जास्त शिजवलं तर आपलं पनीर टाईट होण्याची शक्यता असते. आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेल स्टाईल आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे, ती म्हणजे पालक पनीर. आता यावर तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम देखील घालू शकतात, किंवा दुधाची साय असेल फ्रेशवाली ती देखील तुम्ही सर्व करू शकता. आता ह्या वेळेस माझ्याकडे नव्हती तर मी तिला फक्त पनीर किसून सर्व केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपली भाजी किती खतरनाक दिसत आहे. त्यानंतर लगेच मी आता प्लेट एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आपली ही भाजी पनीरची आणि पालकची दोघंही आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा. आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यावर असं किसलेलं पनीर घातल्यानंतर तर एकदम चव खूपच छान येते. तर चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. बाय.